बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात कधीही भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून हा सर्वांसाठी अत्यंत मोठा धक्का आहे. स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचं अस्थिकलश आज सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा परिवार तसेच माजी खासदार व प्रवक्ते आनंद परांजपे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीम मुल्ला, प्रमोद हिंदूराव यांच्यासह या प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार या दोन्ही पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. ठाणेकर नागरिकांनी यावेळी अस्थिकलश दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी पत्रकारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आहे. निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा आणि माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हटलं 3 दिवसात केली, अजितदादा कुठेतरी चुकलेले दिसत आहेत. म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानी समुद्राला, परंतु आता अजित पवार कोणत्याही प्रकारच्या बैठका झाल्या, परंतु यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी. एकंदरीत काय वाटतंय? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं. महाराष्ट्राचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झाले. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला. आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती. म्हणजे त्याची तुलनाच करता येत, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करता येत. त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे. कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पूर्ण आठवतात. काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी बिल्डिंग संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे. त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे. त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही. चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्यात, कशा झाल्यात, त्याच्यात काय बोलणं झालंय हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित घेऊन तुम्ही माझ्या तोंडातनं कुठलाही काहीही काढू शकत नाही. मी याबाबत काहीही बोलणार नाही. संपूर्ण मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे. अमोल मटकरेंनी आपलं काम केलंय, त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम आहे का? देवेंद्र फडणवीसने शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झाली असते तर अजितदादा आम्हाला बोलले असते विलिनीकरण संदर्भात असं त्यांनी सवाल केला. चर्चा झाली होती हे 2000% सत्य.
म्हणजे एक दिलखुलास दिलदार आणि रांगडं असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं होतं. अजितदादांचा कधीच राग येत नव्हता. आम्ही तर त्यांच्या विरोधी पक्ष म्हणूनही काम केलं, त्यांच्या बरोबरही काम केलं. आणि कामाच्या बाबतीमध्ये जर कोणी तत्पर असेल आणि स्पष्ट सांगणार असेल तर ते अजितदादा होते. अजितदादांनी अनेक प्रकारची कामं जी आहेत ती सर्व पक्षीय मंडळी कोणीही गेला आमदार तर त्यांनी केलेली आहेत. जनतेचं हित आहे की नाही हे बघून त्यांनी काम केलेलं आहे. अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्या माध्यमातून अजितदादांकडे पत्र दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब ते योग्य त्या दिशेने निकाली लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे उत्तम असा प्रशासक आणि शिस्तप्रिय विधिमंडळामध्ये देखील विधिमंडळाची जी आचारसंहिता आहे ती जर कोणी पाळली नाही तर अजितदादा स्वतः उठून त्या संबंधित नवीन आमदाराला जुन्या आमदाराला सांगत असत की हे अशा प्रकारचं ही इथली प्रथा परंपरा नाही, अशा पद्धतीनेच वागायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे फार मोठी पोकळी जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र खरोखर हळहळला आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांशी त्यांचा अतिशय ज्याला म्हणता येईल अजात शत्रू स्पष्ट वक्तेपणाने जरी ते बोलले तरी कटुता नव्हती. त्यांचं मन जे आहे दिल जे आहे ते साफ होतं आणि त्याच्यामुळेच अजितदादा हे हवे हवेसे सगळ्यांनाच वाटत होते. ओके.